तर भारतानं पाकिस्तानला मोठा झटका दिला। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक केला। पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा मिळणार नाही। त्याचबरोबर पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेशच आता देण्यात आले। इतकंच नाही तर सर्वात मोठा झटका सिंधू पाणी करार आता भारतानं थांबवला। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक केला। तर सीसीएसच्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आपण पाहतोय। पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा। अटारी बॉर्डर बंद, 1 मे पर्यंत भारतीय नागरिकांनी परत यावं। तर भारतानं पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे। महत्त्वाचे निर्णय आता भारतानं घेतले। पुढच्या 48 तासांमध्ये भारतात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी देश सोडून जावं। कोणत्याही पाकिस्तान व्यक्तीला भारत देशात वा हद्दीमध्ये प्रवेशाला आता बंदी घालण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आता आक्रमक बनलाय। अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आली आहे। सिंधू पाणी करार देखील आता स्थगितीची घोषणा भारत सरकारने केली आहे। पाकिस्तानातील भारतीयांनी 1 मे पर्यंत मायदेशी परतावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर भारतानं पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। त्यामुळे विरोधकांना देखील या संदर्भातले माहिती आता सरकारकडून देण्यात येते। हल्ल्याची माहिती त्याचबरोबर भारतानं घेतलेल्या निर्णयांची माहिती देखील आता सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली जाईल।